आणि हातात साप घेतात म्हणजे त्यांची भीती मरते हे लक्षात घ्या. तर आजच्या सापांविषयीच्या माहितीचं हे फलित आहे की मुलं सापाला न घाबरता, मुली सापाला न घाबरता हे हातात घेत आहेत, हातात घेत आहेत. हे लटपटायचं नाही, नाही भ्यायचं नाही, तो नुसता अज्जात हाताळायचा. हे दाबायचं नाही, अज्जात हाताळायचा. फारच सुंदर. हा कुठला आहे? तस्कर. हा चावतो नाही, ह्याची पण माहिती नव्हतो. ह्याचे अर्धे पट्टे बघा आणि अर्धी बॉडी बघा, दोन्ही वेगळे वेगळे पार्ट. ओके. डोक्यावर 2 अशा लाईन येतात त्याच्या. ओके. डोक्यावर बघता तर त्याच्या 2 लाईनीमुळे जी ओळख होती. 2 लाईनी येतात त्याच्यामध्ये एक लाईन असते. अच्छा, हा त्या 2 लाईनी आहेत डोक्यावर. करेक्ट. चला, आजगरच्या ब्लड लाईन मध्ये असा येतो. ओके. त्यामुळे तो जाड म्हणून लोकांना आजगर वाटतो. चला, ज्यांनी हात लावलाय त्यांनी आता नको, त्यांना हात लावायचा त्यांच्याकडे द्या. म्हणजे सापाची भीती मरेल तुमची. हे अरे ओढायचं नाही असं. हे तू सोड आता बाळा, तू सोड तू लांब जा. दाबू नको. चला बास आता, चला बास. ओके बास. चला आता मुलांचा सापाच्या काठीचं महत्व सांगा ना. काठीने कसं पकडायचं वगैरे. लोकांना आम्ही मारून हे बघा, लक्षात घ्या. आता तुम्ही इतर वेळी जरी साप दिसला तरी हात लावायचा नाही, कारण तुम्हाला माहिती नाही, जोपर्यंत तुम्हाला तो ओळखता येत नाही तोपर्यंत. तर तो काठीने ढकलून द्यायचा, मारून द्यायचा नाही, लांब ढकलून द्यायचा, तो आपोआप जातो. हे का नाही? बघा विचारा ती काय विचारते. काय चावलं दुखणार नाही का? विषारी साप चावलेलं लगेच कळत नाही, कारण ते त्यांच्या विषामध्ये एक असं पण द्रव्य असतं की तुम्हाला भूल पडते थोडीशी. मुलं प्रश्न विचारतायत, मुलांना आता प्रश्न पडलेत, त्या मुली प्रश्न विचारतायत प्रामुख्याने. नस फाटायला लागेल आतमध्ये, मग तुला दुखायला लागेल जोरात, तू ओरडशील. खूप कमी रे, सुई इंजेक्शन पडतच नाही, एकदम बारीक. म्हणजे कळत नाही ते आपल्याला चावलं लगेच. जेव्हा तुमच्या नसा फाटायला लागतात मग तुम्हाला दुखायला लागतात. आपण त्याच्या जवळ जातो उगाच पाजून नाही काढत, तुझ्या जवळ जातो तुला चुकीचं. कापायचं नाही शक्यतो, तिथं बांधायचं. जर तुला इथं साप चावला तर इथं बांधायचं, फाडायचं नाही शक्यतो. फाडायची पद्धत चुकीची. लगेच फाडलं तू चावल्या तर ठीक आहे, पण अर्धा तास वगैरे झाला तर मग फाडून काय फायदा नाही, कारण ते विष चढत गेलेलं असतं. का फाडायचं तर ते रक्त तिथून घेऊन रक्त मागणं विष पण ते बाहेर पडलं पाहिजे असं त्याचं. आणि वर का बांधायचं तर वरचं रक्त खाली नाही आलं पाहिजे म्हणून. चला पॅकअप करा. हे पण झाडावरचा आजगर, पण झाडावरचा साप आहे तो आजगर. आजगरच्या 2 जाती व्याख्यान संपल्यानंतरही मुलं मुली जे पुस्तक आहे
ते पुस्तक पाहून विविध जाती त्यांच्या फोटो पाहून सापांची ओळख करून घेत आहेत. त्यांना अतिशय इंटरेस्ट आहे. विविध प्रकारचे साप दाखवत आहेत. हिमालयामध्ये भेटतात, आपल्या इथे भेटत नाही. तस्करच्या जातीचा साप येतो, तो धामणच्या जातीचा आहे. हा बॅम्बू बेड वायपर, पूर्ण झाडावर राहणारा बॅम्बू बेड वायपर. तिथे जो तुम्ही पाहिला तो पण त्याच जातीतला आहे, घोणसच्या जाती. हा आता सापाच्या विषयावर प्रकार, दोन प्रकारे सापाच्या विषय. एकाने तुमचे टिश्यूज फाटतात, नसा फाटतात. दुसरा विषय ह्यांचं त्याचे रक्ताचे गाठा म्हणतात. 15 मिनिट. हे धामणची जाते, ग्रीन रॅट नाही, मग हिरवी धामण. चला धन्यवाद. ओके. अभिषेक पवार यांचं काय घेतले, सही घेतली, फोन नंबर. शाबास. इकडे इकडे दाखव जरा ती. मुलांनी अगदी कौतुकाने अभिषेक पवार यांची स्वाक्षरी घेतलेली आहे. धन्यवाद. अरे वा, जेवा जेवा. हो जेवा. चला धन्यवाद. मी तुम्हाला धन्यवाद.